15 दुने 30, 30 एक 30. आता बघा हे तर आपण सर्व काढलंय. आता त्यांनी दोघं मिळून किती दिवसात काम करतील हे नाही विचारलं. हेने काम सुरू केलंय, त्याने 5 दिवस काम केलेलं आहे. किती दिवस काम केलंय? 5. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय करियर अकॅडमी YouTube चॅनल. मित्रांनो, कार्टा वेब मध्ये दुसऱ्या व्हिडिओ मध्ये आपण असे प्रॉब्लेम बघणार आहोत की जे परीक्षेला 100% विचारतात. मग ते पोलीस भरतीच नाही तर MPSC, स्टाफ सिलेक्शन कमिशन, रेल्वे, सरळ भरती सगळ्यांमध्ये हा प्रॉब्लेम विचारला जातो. आता बघा प्रॉब्लेम काय आहे बघा. एक काम 15 दिवसात पूर्ण करतो, तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. जर अने 5 दिवस काम केले व तो सोडून निघून गेला तर एकटा ते काम किती दिवसात? आता जनरली असं होतंय की हे जे कारागीर लोक आहेत काम करतात म्हणजे सोडून जातात, दुसरीकडे त्यांना काम करायचं लागतं आणि दोघं ठिकाणी काम करून तिसऱ्या ठिकाणी पुन्हा कामाची ते लाईन लावत असतात. अशा पद्धतीने ह्या घटना होत जातात. आणि ह्या घटना होत असताना आपल्याला जर असा प्रॉब्लेम आला तर आपण कसा सॉल्व्ह करायचा तो? एकदम सिंपल आहे. आपली एफिशियन्सी मेथडने आपण सॉल्व्ह करूया. काय आहे? किती दिवसात काम करतो? 15 दिवसात. किती दिवसात काम करतो? 30 दिवसात. दोघांचा लसावी म्हणजे टोटल काम आपल्याला काढायचं आहे. लसावी किंवा एकूण काम त्यालाच लसावी सुद्धा म्हणतात. या दोघांचा लसावी आपल्याला काढायचा आहे. लसावी किती? 30. 15 दुने 30, 30 एक 30. आता बघा हे तर आपण सर्व काढलंय. आता त्यांनी दोघं मिळून किती दिवसात काम करतील हे नाही विचारलं. हेने काम सुरू केलंय, त्याने 5 दिवस काम केलेलं आहे. किती दिवस काम केलंय? 5. म्हणजेच त्याने 5 दिवस काम केलं म्हणून एकूण 10 खुर्च्या त्याने तयार केलेल्या आहे. आपण एकूण काम खुर्च्यांच्या स्वरूपात आपण इथे घेतोय. तुम्ही काही घ्या. ओके, तुम्ही एका दिवसात किती मोबाईल बनवतात हे घ्या, त्याबद्दल तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा एकटा 10 खुर्च्या तयार करतो आहे 5 दिवसात. म्हणजे टोटल खुर्च्या 30 करायच्या होत्या, त्यातून हे 10 चालले गेले आपले, उरले किती? 20. आणि 20 खुर्च्या बनवायची जबाबदारी कोणावर आली आता? मग काय केलं? तो एका दिवसात किती खुर्ची करतो? 1. टोटल खुर्च्या किती करायच्या आहेत? 20. त्याला डिवाइड बाय 1 केलं तर किती दिवस लागतील? 20. म्हणजेच काय उरलेले काम एकटा किती दिवसात पूर्ण करेल? ते 20 दिवसात. आहे का नाही सोपं? पुढे त्या फ्रॅक्शन मेथडने जायचं, 1/12 घ्यायचं, 1/30 घ्यायचं आणि मग परत बदलायचं. त्यापैकी हे अतिशय इझी आणि सोपं आहे. तर आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये अजून एक बघणार आहोत. काय कराल? काम संपण्याच्या आधी जो सोडून गेला तर काय करायचं? त्याचे प्रॉब्लेम हा येतो की नाही? तर आपण आता तेही सॉल्व्ह करू. मित्रांनो, दुसऱ्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय करणार आहोत? दोघं एकत्र काम सुरू करतात, 5 दिवस काम करतात आणि मग सोडून निघून गेला तर किती दिवसात पूर्ण करेल हे पण आपल्याला बघायचं आहे. एकदम सिंपल ट्रिक आहे. जी एफिशियन्सी मेथड आपल्यासाठी फार वरदान ठरली आहे, सोपी आहे. एक काम 15 दिवसात व एक काम 30 दिवसात करतो. ओके, दोघांचा लसावी आपण जर काढला, दोघांचा लसावी येतो 30. 30 म्हणजे एकूण काम, म्हणजेच लसावी हे लक्षात ठेवा. आणि इथं जे एका दिवसाचे काम, एका दिवसाचे काम. आता बघा हे जेव्हा आपण करू 15 ने 30 ला डिवाइड केले आले 2, 30 ने 30 ला डिवाइड केला आला 1. दोघे मिळून एका दिवसात 3 खुर्च्या तयार करतात. दोघं मिळून एका दिवसात 3 खुर्च्या तयार करतात. त्यांनी 5 दिवस सलग काम केलेले आहे. म्हणजे 5 दिवसात किती खुर्च्या तयार होते तुमच्या? 15. एकूण 30 खुर्च्या तयार केलेल्या. त्यापैकी 15 खुर्च्या तयार होऊन गेल्या, उरले किती? 15. आता हे कोण करेल? ते काम सोडून गेला, करेल कोण? पी. आता पी ची एफिशियन्सी काय? एका दिवसात 1 खुर्च्या करतो, 15 दिवसात तो 15 खुर्च्या करेल. म्हणजेच उरलेले काम किती एकटा किती दिवसात संपवणार आहे? 15 दिवसात. किती? 15 दिवसात तो काम संपवणार आहे. तर हे आपलं आन्सर झालंय. काय आलंय आन्सर? आणि किती वेळ झालं?
फ्रॅक्शन ऑफ सेकंद.